दादा दादा मी पण तिच्याकडे जातो. तू तू प्लीज मीटिंग्स हँडल कर. ठीक आहे, एक काम कर, तू डॉक्टरकडे पोहोच. मी क्लायंटला फोन करतो आणि मीटिंग पोस्टपोन करतो, कारण या मीटिंगला तू असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तू निघ, मी क्लायंटला फोन करतो. बरोबर. आणि मला कळू काय होतंय. हो हो. अवनी, हा अवनी बोल. अखिल तिथे नसेल, पण तुम्ही तुमची कामं सगळी पूर्ण करा, मीटिंग्स अटेंड करा. म्हणजे मी मुद्दाम अखिलला फोन करून कळवलं. अवनी एक मिनिट, तू खोटं बोललीयस? नाही नाही, मी हे सगळं खरं बोलते. पण ऐका, तुम्ही ही संधी घालवू नका. अखिल तिथे नाहीये तर सगळं तुमच्या हिशोबाने करून घ्या. अवनी तुला कळतंय तू काय बोलतेस ते? तनयाची तब्येत बिघडली आहे आणि तू असं वागतेस? अवनी, खूप चुकीचा विचार करतेस तू. ठेव फोन. वाह, अभिनंदन. मस्त, खूप छान खेळ खेळलीस. मला काय वाटतं माहितीये का, की सिरियल मधल्या तमाम खलनायिकांनी तुझ्याकडे क्लास लावायला पाहिजे. मस्त कारस्थान केलं होतंस. तनयाला त्रास देण्यासाठी केलंच नाही सगळं. आई काय बोलताय तुम्ही? मी असं का करेन? मी शत्रू नाहीये तिची. शत्रू नाहीच आहेस तू. तू मित्र बनून केसाने गळा कापणारी आहेस. भावाभावांमध्ये भांडणं लावलीसच, आता जावांनाही सोडू नकोस. मला माहितीये ग तुझ्या डोक्यामध्ये काय आहे ते. काय सांगावं, तूच तिला पिझ्झा खायला सांगितला असशील, कदाचित आणूनही दिला असशील. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तनयाला मूल झालेलं तुला नकोय. आई तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करताय. छान साळसूतपणाचा आव आणतेस. तरी सुद्धा तुझ्या मनात नेमकं काय ते माहितीये मला. तुला ही भीती आहे की जर तनयाला मुलगा झाला तर ठाकूरांच्या या प्रॉपर्टी मधली दमडी सुद्धा तुला आणि तुझ्या बहिणीला मिळणार नाही. नाही वाई, तुम्ही मला हे आहे, मी आहे. इतक्या सहजासहजी मी ठाकूरांची इस्टेट तुला आणि तुझ्या बहिणीला घशात घालू देणार नाही. मी आहे. भले त्या मोठ्या गुरुमातेची तू लाडकी असशील, पण मी आहे. आई सॉरी, पण ज्याने कोणी तुमचे कान भरलेत ना माझ्या विरुद्ध, त्यांना असं वाटलं असेल की तुम्ही मला हे सगळं बोलल्यानंतर मला त्रास होईल, मी खचून जाईन, या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होईल. पण आई खरंच सांगते, असं काहीच होणार नाही. कारण मी तुम्हाला याआधीही सांगितलं, माझ्या मनात असली कुठलीही भावना नाही. मी फक्त आपल्या घरच्यांच्या भल्याचा विचार करते. प्रॉपर्टी नको आहे मला, खरंच. आणि याची काळजी वाटते मला. ती सून आहे या घराची, जाऊ आहे माझी, तिच्याबरोबर असं का वागेल? हो, कधी ना कधी तुझा खरा चेहरा घरच्यांच्या समोर येईलच. पण मला एक सांग, तुला जर खरंच तनयाची काळजी होती तर तिच्याकडे लक्ष का नाही दिलंस तू? म्हणजे तिने पिझ्झा आणला कधी, तो रूम मध्ये नेला कधी, तो खाल्ला कधी, तुझं लक्ष कुठे होतं? आणि त्या बाहेरच्या खाण्याने तिला आणि बाळाला काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग केवढ्याला पडलं असतं ते? आई नक्की हे सगळं काय झालंय आणि कुणी केलंय याचा शोध तर मी लावूनच राहणार. येते. एक्सक्यूज मी, हा प्लीज हा पत्ता बघता का? तुम्ही पिझ्झा डिलिव्हर केला होता का या? नाही मॅडम. दादा, या पत्त्यावर तुम्ही पिझ्झा डिलिव्हर केला होता? नाही मॅडम. हो, एक्सक्यूज मी. हो, ते प्लीज हा पत्ता एकदा बघता का? तुम्हीच या पत्त्यावर पिझ्झा डिलिव्हर केला होता? हो, मीच या पत्त्यावर डिलिव्हर केला होता. काय झालं?
काय प्रॉब्लेम झालाय का? काय झालं? हे काय आहे? काय आहे हे? रेस्ट इन पीस? काय म्हणायचं तुम्हाला? याचा अर्थ काय? काय हेतू आहे तुमचा? तुम्ही सांगणार आहात मी पोलिसांना बोलवू? पण मला एक कळत नाहीये, हा सगळा RIP वगैरे लिहिण्याचा प्रकार कुणी आणि का केला? ज्या शॉपमधून तनयाने पिझ्झा मागवला होता, मी तिथे जाऊन चौकशी केली होती. ते तिच्या एका मैत्रिणीने प्रँक केला होता तिच्यासोबत. प्रँक? हो हो, माझी एक मैत्रीण आहे, तिनेच केलं असणार हे मुद्दाम, मला आठवतंय. त्या अशा अवस्थेत कसले जळले प्रँक करतात ते? तिला सांग, परत जर तिने असं काय केलं तर माझ्याशी गाठ आहे म्हणावं. काय तर आजकालच्या मुलांना सिरियसनेसच नाहीये कसं. यार अशा कशा मैत्रिणी का तुझ्या? अगं तुझ्या काळजी पोटी तिकडे एक महत्वाची मीटिंग आहे, ती सोडून आलो इकडे माहितीये. अखिल अखिल नको ओरडूस तिच्यावर. हा जा, तुम्ही तुमच्या कामाला जा, आम्ही आहोत काळजी घ्यायला. हा जा जा जा. तनया, काळजी घे. बाबा आलो. हा. बन्या आराम करता. हा शांत वाढे.